वैजापूर तालुक्यातील बोर्द हे गाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यावरून चांगलाच राडा गेल्या काही दिवसात बघायला मिळाला. मात्र या झालेल्या राड्यानंतर देखील प्रशासनाने सोमवारी सायंकाळी धरणाचे गेट क्रमांक 1 व 6 मधून 300 ते 400 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला. या अगोदर 24 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाटबंधारे विभागाने हालचाली सुरू केल्यावर बेंदवाडी, गोळवाडी, शिवराई, परसोडा, राहेगव्हाण येथील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध केल्याने अधिकाऱ्यांना परतावे लागले होते. याबाबत शेतकऱ्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन देखील दिले. मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विरोधानंतर देखील सोमवारी पाणी सोडले. याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रकल्पाच्या खालच्या बाजूच्या करंजगाव, जळगाव, खेर्डी ग्रामपंचायतकडून 1,67,000 पाणीपट्टी पिण्याच्या पाण्यासाठी भरली असून याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून पाणी सोडण्याच्या आदेशानुसार पाणी सोडण्यात आले अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. दरम्यान पाणी सोडायला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांनी अटी व शर्ती घालून पाणी सोडण्याचे आदेश दिलेले होते. मात्र पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व नियम पायदळी तुडवत धरणातून पाणी सोडले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी मराठी पत्रशी बोलताना दिली आहे. तर पाणी सोडल्यानंतर अधिकारी वर्ग पाहणीला गेल्यावर यातील एका अधिकाऱ्याची गाडी अज्ञाताने फोडून नुकसान केल्याची देखील माहिती समोर येत आहे. तर प्रशासनानं जे एक 5-6 दिवसापूर्वी आदेश काढले होते तर 300 ते 400 क्युसेक कलेक्टर साहेबांच्या आदेशाने या नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश होते. परंतु कायद्याचा विचार करता नदीपात्रात पाणी सोडल्या जात नाही. त्यानंतर आम्ही गोळवाडी, बेंदवाडी आणि दहेगाव या सर्व ग्रामस्थांच्या याच्यामध्ये समजा सर्व शेतकऱ्यांनी एक पत्राद्वारे निवेदन दिलं की 18 ते 20 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या कालव्यातून होतो आणि त्याचप्रमाणे या कालव्यामध्ये पाणी काही वारंवार येत नाही. अगदी 8-10 वर्षानंतर हे धरण आज भरलेलं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला विज्ञान किंवा आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असेल का पाऊस हा कमी सांगितलेला आहे, तरी सुद्धा प्रशासनाकडून या पाण्याचा वापर अपव्यय होतोय आणि माझ्या तरी मते कुठेतरी हे पाणी विक्रीचा घाट प्रशासनाकडून घातला जातोय का असं एक संशय निर्माण झालेला आहे. कारण की काल सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब जायकवाडी प्रकल्पावरती असताना सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की पाण्याचा वापर हा पाण्याची सुरक्षा करा, पाणी व्यवस्थित वापरा, कारण पुढच्या वर्षी एल निनो सांगितलेलं आहे आणि पाणी परत येईल ज्याची शाश्वती नाही. तरी पण अचानक प्रशासनानं काय केलं, 5-6 दिवसापूर्वी पाणी सोडायचं होतं तर ते न सोडता आज कुठल्याही ग्राम सुरक्षा यंत्रणेला कल्पना दिली नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे 3 आदेश आमच्या तर माहितीनुसार 3 आदेश या ठिकाणी पायदळी तुडवलेले. पहिला निकष असा होता की निकष कुठलेच पाळले नाही. निकष न पाळता हे पाणी सोडलं कारण की प्रशासनाने कुठे ग्राम सुरक्षा यंत्रणेला या ठिकाणी कल्पना दिलेली नाही. जेणेकरून जीवितहानी झाली तर कलेक्टर साहेबांचे आदेश होते की कुठली जीवितहानी झाली त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन असेल, इथलं सर्व डिपार्टमेंट असेल. कुठे नुकसान झाली पाण्याची त्याला जबाबदारी प्रशासन असेल. अशा पद्धतीचे आदेश आमच्याकडे ते पत्र आहे जिल्हाधिकारी साहेबांचं की ते सर्व आदेश पायदळी तुडून फक्त कुठेतरी मला वाटतं आर्थिक देवाणघेवाणीतून हा घाट घालण्यात आलेला आहे आणि अचानकपणे येऊन अगदी घरचा कायदा असल्यासारखं कुठलंही कोणालाही पूर्व सांगता न पूर्वकल्पना न देता अचानक येऊन हे धाड 800 ते 900 क्युसेक या ठिकाणी विसर्ग सुरू केलेला आहे. आणि आता हे जे पाण्याचा अपव्यय होणार आहे हे पाणी धरणं खालील शेतकऱ्यांच्या कामाचं आहे, नवरील पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राहील असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी पुन्हा एकदा या प्रशासनाचा निषेध करतो कारण की आमचे आता हात बांधण्यात आलेले, कारण इथं पोलीस प्रशासन बोलून किंवा अगदी आडमुठेपणा धोरणाने त्यांनी या ठिकाणी पाणी सोडलं तर आम्ही फक्त एक निषेध या ठिकाणी करू शकतो. आमच्याकडे दुसरं कुठलंही हत्यार आता राहिलेलं नाहीये कारण की ही लोकशाही विक्री झाल्यासारखं आता वाटते. आणि कलेक्टर साहेबांनी निश्चित या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही मागणी आम्ही स्वतः उद्या सुट्टी असल्या कारणानं परवा जाऊन आम्ही स्वतः हे सर्व अहवाल आणि सर्व पत्राद्वारे आम्ही कलेक्टर साहेबांशी भेट घेऊन चर्चा करणार आहोत.